मातून केलं जातंय. पुण्याच्या या तिन्ही पंचांचं खूप खूप असं आभार असतील. तर घेऊन जातो तुम्हाला मॅच मध्ये. मॅच रंगते लिगाडेवाडी विपक्ष पामघर. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असेल. यस गेम ऑन होतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. टीम बामगर कडून सलामीची जोडी योगेश आणि विकास, तर गोलंदाजी मार्कवरती शशी. टीम लिगाडेवाडीच्या माध्यमातून पहिला चेंडू थोडंसं काहीतरी अडथळा झाला. पहिला चेंडू डेड बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. तर खऱ्या अर्थानं रखरखता ऊन आणि या उन्हामध्ये चाललेल्या स्पर्धा, कारण क्रिकेटचा मोह आहे आम्हाला. ऊन वारा पाऊस काही आम्हाला थांबवू शकत नाहीये, कारण आम्हाला खेळायचं आहे क्रिकेट. क्रिकेट आहे आमचा जीव की प्राण. हे मात्र प्रत्येक खेळाडू दाखवतो. प्रत्येक खेळाडू बरोबरच आयोजक, पंच, समालोचक सर्वजण या खेळाकडे जोखून दिले जातात. इथे काय घडतंय? खूप शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या डोक्यावरतून. हो 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 यस यस काय झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच इथे पाहायला मिळाली. अतिशय माध्यमातून काय झेल टिपला मित्रा. कपिल देव सरांची आठवण करून देणारा हा झेल होता. खूप लांबचा प्रवास 30 सर्कल मधून केला. नंतर अतिशय सुरेख झेल टिपला आणि इनिंग मात्र संपुष्टात आली. ती म्हणजेच योगेश बॅक टू द पवेलियन, गोल्डन डकचा शिकार. आणि हे पूर्ण श्रेय जाईल ते क्षेत्ररक्षक आतिशला. काय लाजवाब झेल टिपला मित्रा. चला बॅट्समन बाहेर. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट अपेक्षा नसताना, परंतु आपण नेक्स्ट फलंदाज तयार ठेवणं गरजेचं असेल मित्रांनो. आणि एक गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवा, जर पंच लक्ष बारकाईनं ठेवतात, आपला फलंदाज आतमध्ये याच्या अगोदर तुम्ही बाहेर गेलात तर पॅनलाइज नो बॉल दिला जातो पंचांच्या माध्यमातून. तर आता मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आले म्हटल्यानंतर फलंदाज मात्र विकास, नवीन फलंदाज अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडीशी बुरळ घालावी लागेल. जोरदार प्रहार, ताकदीचा वापर, पुरेपूर वापर. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. आकाश विकास सावले इथे मात्र खऱ्या अर्थानं थोडासा नाराज झाला होता. ज्या प्रकारचा योगेश पहिल्या चेंडूवरती बाद झाला, इथे मात्र विकासला आपल्या फटक्यांना मुरळ घालावी लागेल की काय, परंतु नाही. नॅचरल गेम. इथे पहा गती, पहा गती नंतर आलेली उसळी पहा चेंडूला. अतिशय सुरेख सुंदर चेंडू शशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण मानस बनवला होता विकासनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऑन साईडला भिरकावायचा होता, परंतु ज्या प्रकारची उसळी झाली, अतिरिक्त उंची प्राप्त झाली, त्यामुळे नक्कीच आपल्या फटक्याला मुरळ घालावी लागली. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता मात्र रोखू शकत नाही. भिरकावून दिलाय चेंडू. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 1 बाउंस सीमारेषा पार. खणखणीत चौकार. चौकार क्रमांक 2 या षटकातला विकासच्या माध्यमातून. फलंदाजी बरोबरच गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम भामगर जाऊन पोहोचले 8 आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडासा शफल झाला, ऑफला हे झाला. त्यानंतर बाहेर निघून थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता. 1 तेरी तो 1 मेरी. 1 डॉट नंतर चौकार, पुन्हा डॉट, पुन्हा चौकार. समीकरण आहे विकेट 4 डॉट 4 पुन्हा डॉट. समतोल क्रिकेट. पुन्हा शॉर्ट पिच यावरती चढवला हल्ला चेंडू. डीप मिड विकेट रिजन तोडून पडून जातोय. बिग बिग मॅक्सिमम आउट ऑफ द पार. येतायत विकासच्या बॅट मधून 6 धावा. धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा विकासचा स्टान्स आहे, ज्या प्रकारचं त्याची फलंदाजीची शैली आहे, कोणी बाहेरचा प्रेक्षक सुद्धा ओळखतोय की हा फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करेल. ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर टायमिंग आणि त्या जोरावरती आला हा खणखणी षटकार. म्हणजे 3 चेंडू डॉट गेले. 3 चेंडूवरती आल्या 14 धावा. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिलं षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मात्र चालू होईल, मार्गस्थ होईल. या षटकामध्ये काय परिवर्तन होईल?
गोलंदाज आतिश, फलंदाज मात्र आतिश. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काय घडणार? यास मॅक्सिमम. इथे लो पुलटा चेंडू बॅटवर घेतला, अशोकने भिरकावून दिला आणि सरळ फेकून दिला सीमारेषा पार. इथे मात्र विकास बरोबर अशोकने सुद्धा आपला गेर बदललाय. यास बदललाय का नाही बदलायचा? त्याचप्रमाणे गंगारामजी शेडगे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं आम्ही व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. नाहीदा यास इथे मात्र काय घडेल? खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन पंच आमच्याकडे बळले जात आहेत. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अवांतर धावेची भर, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचले 21. 21 धावा. लॉस फॉर 1 विकेट्स. टीम भामगर 11. पुन्हा एकदा गोलंदाज आतिश सज्ज झालाय. पुन्हा खोदून काढलाय, परंतु किती लांबी कमी आहे. इथे मात्र काय घडेल? लॉंग ऑनच्या रिझन मध्ये टिपला जाईल झेल. बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल अशोकला. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 मात्र तंबूच्या दिशेने. टीम लेगाडेबाडी, सॉरी टीम भामगर. तर चला नेक्स्ट फलंदाज थोडी त्वरित पाठवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 2 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एडला मात्र विकास, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहिली आहे आणि याच रिदम मध्ये फलंदाजी करावी लागेल येणारी काही षटकं, कारण 5 षटकांचे मॅचेस असेल. दुसरं षटक मार्गस्थ, म्हणजे तुमच्याकडे अजून बराच वेळ आहे आणि त्या वेळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. ओ इथे पहा काय घडतंय. सप्पल झाला, ऑपेस्टीच्या बाहेर निघाला, परंतु पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा आहे लेग सप्पच्या बाहेर गेलेला चेंडू, म्हणजेच व्हाईट बॉल चेंडू. थोडं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि क्रॉस द लाईन ज्या वेळेस आपण पाहिलं गेलं, नजर चेंडूवरती बसली, तदनंतर अशा प्रकारचे फटकेबाजी फलंदाज करताना पाहायला मिळतात आणि ती मात्र विकासच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय आतिश. पुन्हा एकदा तीच दिशा का? यास पंच पुन्हा एकदा एक वेगळ्या स्टाईल मध्ये आपल्याला इथे इशारा पोहोचतात. वाईट चेंडू, इथे काहीतरी चुकीचं होत आहे, काहीतरी इथे गफलत होते, दिशा भरकटली जाते अतिशय आणि ते सांगण्याचं काम नक्कीच एसटी रक्षक चांगल्या प्रकारचं करू शकतो. त्याचबरोबर कर्णधार सुद्धा त्याच्यापर्यंत काहीतरी इजगोज करणं आणि क्रिकेटचं एक अभिचित अंग आहे अभिभावक. कारण तुम्हाला एक खराब फॉर्म मध्ये चालणाऱ्या खेळाडूला इथे धीर देणं गरजेचं असते, सपोर्ट करणं खूप गरजेचं असते. इथे काय मधुर साऊंड. चेंडू काऊ कॉर्नर रिझन, बिग आणि हँडसम मॅक्सिमम. विकास काय फलंदाजी करतोय यार. आतापर्यंत मला वाटते 5 चेंडू बेस केले, त्यामधले 4 चेंडू सीमारेषा पार गेले. 2 चौकार 2 षटकार. या 20 धावा, 5 चेंडू 20 धावा. पा काय तुफानी खेळी. प्रत्येक सामन्यामध्ये एक मात्र सितारा चमकताना पाहायला मिळतोय. प्रत्येक इनिंग मध्ये एक फलंदाज आपले हात खोलतोय, एक फलंदाज पूर्णतः हॅपी होतोय. मागच्या मॅच मध्ये पाहिलं राहुल धनावडेने पूर्णतः मॅच फिरवून नेली, विजयाचा शिल्पकार झाला. पुढचा चेंडू पाहूया. खूप शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा ताकदीचा वापर. बॅक टू बॅक काऊ कॉर्नर. इथे मात्र विकास तोड नाही, शब्द अपुरे पडतील यार. काय फलंदाजी आहे, लाजवाब नेत्रदीप फलंदाजी. डोळ्याचं पारणं फेडणारी इनिंग साकारली जाते. धावसंख्या 35, 35 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. 1.4चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजेच फक्त 10 चेंडू मध्ये तुम्ही 35 धावा धावपलकावरती लावल्यात. अतिशय तुफानी खेळी. 90 धावांचा मानस
आणि त्या दिशेने वाटचाल. हो, इथेपर्यंत हवा आली आमच्यापर्यंत बॅटची. एवढी पॉवर वापरली जाते भिकाच्या बॅट मधून का नाही. जर चेंडू बॅटला लागतो तर सीमारेषा ओलांडली जाते. ही ताकद वापरावीच लागेल आणि ती भिकाच्या माध्यमातून वापरली जाते. लाजवाब खेळ. इथे मात्र अतिशला शेवटचा चेंडू अतिश निघालाय. ओ, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता तुम्ही ऑफ एसटी वरती गेला. एंड ऑफ द सेटअप. यास, इथे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज, विनंती असेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा. 2 विकेटच्या एक का दोन दोन विकेटच्या पतनानंतर टीम भामगर 11 संघ 2 बाद 35 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. तर नेक्स्ट मॅच असेल मोहाट 11 विपक्ष पाटणेमाची 11. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो, विषय लक्षात ठेवा. पाटणेमाची 11 विपक्ष मोहाट 11 नेक्स्ट मॅच असणार आहे. तर या इनिंग नंतर खऱ्या अर्थानं आपण टॉस साठी यायचंय. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 आपल्या नावे घेऊन येतोय शशी. षटक क्रमांक 3 आहे, वैयक्तिक 2. म्हणजेच आपल्या संघाचं हित जोपासलं जाईल. विकासला कशा पद्धतीने बाद केलं जाईल हे खूप मोठं खऱ्या अर्थानं गणित असणार आहे टीम लिगाडेवाडीसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शशी प्लीज, विनंती असेल आपल्याला, कारण पहिलाच आम्ही ड्रिंक्स ब्रेक देतो त्यामध्ये आमचा वेळ वाया जातो मित्रांनो. तर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज समीर, नॉन स्ट्राईक एंडला विकास, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत तुफानी खेळी साकारली आहे. 9-28 ची खेळी आतापर्यंत साकारली. चांगलं समजदारीचं क्रिकेट आहे. विकासला इथे स्ट्राईक एंडला आणलं पाहिजे आणि हे गणित मात्र ज्याला जमलंय ते खऱ्या अर्थानं यशस्वी वाटचाल त्यांची पायाला मिळाली. खऱ्या अर्थानं जो फलंदाज चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय, युनिफॉर्म आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक द्या. आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देईल तो. कारण हे आहे क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, गावासाठीचं क्रिकेट. कुठे वैयक्तिक क्रिकेट नाहीये, कुठे वैयक्तिक फायदा नाहीये, कुठे वैयक्तिक पैशाचा लोभ नाहीये. ही आहे गावासाठीची तळमळ. ओ हो हो हो, यस, लॉंगेस्ट आउट ऑफ द पार. म्हणजेच इथे मात्र जर मापायचं झालं तर 100 मीटरच्या पलीकडे हनुमंतजी रवले यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं आम्ही मंचावरती हार्दिक स्वागत करतोय. काय ताकद वापरली जाते विकासच्या माध्यमातून मित्रांनो. खरोखरच या फलंदाजांनी मोहात पाडले आपल्या. खऱ्या अर्थानं काय फलंदाजी करतोय, लाजबाब, नेत्रदीप डोळ्याचं पार न पेटणारी फलंदाजी विकास. 34 आले असतील. हो हो हो, तर धावसंख्या धावून पोहोचले 42 धावा. त्याचप्रमाणे खर्शी बारामुरे या टीमचं इथे आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
10-32 ची खेळी साकारली आतापर्यंत. ओ पुन्हा एकदा ताकद, प्रॉपर टायमिंग, चेंडू बिग 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 आउट ऑफ द पार. विकास काय फलंदाजी करतोय, म्हणजेच या ठिकाणी या विकासनी या मैदानामध्ये वादळ निर्माण केलं मित्रांनो. 11 चेंडू 38 12-38 ना, 12-38 तुफानी खेळी. द्या जुना बोल द्या, घ्या हा चेंडू घ्या. मॅच मात्र 90 ज्या कर्णधारांनी इथे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर विश्वास दर्शवला होता आम्हाला 80 ते 90 धाबा करायच्या. तो चेंडू आलाय मॅचचा, घ्या. 48 2.4 चा खेळ संपलाय. म्हणजेच फक्त तुम्ही 16 चेंडू खेळलाय आणि त्यामध्ये तब्बल 48 धावा. अजूनही 14 चेंडूचा खेळ शेष आहे. काय घडेल. शशी निघालाय विकाससाठी. ओ इथे पुन्हा एकदा यस मधोमध पकडला गेलाय, कारण चप्पल झाले होते. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. एक वादळी खेळी थांबली आहे, कारण क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला विकासच्या माध्यमातून आणि मोठा अडथळा दूर झालाय टीम लिगाडेवाडीचा म्हणेन, कारण टीम भामगर संघाला बोसला एक मोठा धक्का. ज्या प्रकारची फलंदाजी विकास करत होता, दुसरं अर्धशतक लगावलं जाणार नो डाऊट होतं, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा घटना घडतात. 100 कडे जाणारा खेळाडू सुद्धा बाद होतो. इथे मात्र आत्ता धावफलकेला ब्रेक लगावला जाईल का. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु आता मात्र समीर या फलंदाजाला सूत्र हाती घ्यावी लागतील. शशी निघालाय. हो पुन्हा एकदा हा फलंदाज सुद्धा आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस. काय घडेल पा. जलद गतीनं थ्रो पैकी झाली आहे, परंतु चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगलं. साहिलच्या माध्यमातून 2 धाबा घ्यायच्याच आहेत मला कशाही करून, कारण शेवटचा चेंडू आहे स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज समीर जाईल. धावसंख्या 50 धावफलकावरती. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 50 धाबा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज उमेश गोलंदाजी मार्कवरती. समीर मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, कारण ज्या प्रकारचा विकास खेळत होता समजदारीचं क्रिकेट. इथे मात्र पहा समीरनी 1 धाव काढले. पुन्हा एकदा साहिलला स्ट्राईक एंडला आणलंय. म्हणजे साहिलकडे काहीतरी कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण तुम्हाला इथून या राहिलेल्या 11 चेंडूमध्ये जवळजवळ 20 धाबा तरी कुटायच्याच आहेत. जास्त मोठी लालच नाही पाहिली तरी 70 धावा तरी तुम्हाला धावफलकावरती लागाव्याच लागतील, कारण अमर चिकणे सारखा एक तगडा फलंदाज टीम लिगाडेवाडीमध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला 70 धावा कराव्याच लागणार आहेत मित्रांनो. बोलतो चेंडू अतिशय सुरेख फटका आला द कार्पेटच्या साहाय्याने कबरला. तिथे नक्कीच मिड ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फील झाली, परंतु 1 धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेने धावफलक पुढे हलतंय. 52 धावा धावफलकावरती आहेत. ओ सुरेख चेंडू अतिशय देखना. वुडलँड स्पॉटला इथे थोडीशी मुवमेंट हलचल पाहायला मिळाली, व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्यामध्ये नक्कीच डॉट बॉलची सांगता झाली आहे. हो आता मात्र शॉर्ट पिच थोडासा भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट रिझन. चेंडू सीमारेषा पार येतोय. खणखणीत चौकार समीरच्या बॅट मधून आलाय. दणदणीत चौकार. पुन्हा एकदा थोडस परिवर्तन नक्की क्षेत्ररक्षणामध्ये केलं जाते, परंतु थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो.
काय घडेल इथे डायरेक्ट हिट केला जाईल का नाही. एक धाव मात्र चोरटी कंप्लीट केली गेली आहे. एका धावेबरोबर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावरती लागल्या 57 धावा. 57 70 धावा नक्कीच साबण ठेवावं लागेल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू जोरदार प्रहार केलाय. तिथे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगला अपेल पाहायला मिळाला परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धाब्यांची भर. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 59 59 धावा. एंड ऑफ द 4 षटक. 4 षटकांचा खेळ संपला. 59 धावा धावपलकावरती शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल. अविनाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडला मात्र असेल समीर. थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. हो इथे मोठा प्रहार. या साय हँडसम बिग 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 लांब लचक मोठा फटका येतोय. इथे मात्र फलंदाज समीरच्या बॅट मधून आला एक खणखणीत षटकार. इथे फलंदाजी अजूनही बाकी आहे. दाखवलं जातंय समीरला समीरच्या बॅट मधून. चला येतोय का नाही तर दुसरा चेंडू द्या पटकन प्लीज. स्पीडअप ठेवा. आलाय चेंडू घ्या. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावरती 65 65 धावा धावपलकावरती आहेत. या षटकातील पहिला चेंडू फेकलाय म्हणजे 5 चेंडू शेष आहेत. मोठी धावसंख्या उभारली जाईल का. अविनाश पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा शॉर्ट पिच. पुन्हा भिरकावलाय. तेच रिझन तीच दिशा आणि तेच क्षेत्र निवडलंय. काय फलंदाजी चालल्या. खऱ्या अर्थानं समीर अतिशय सुरेख देखणी फलंदाजी. खऱ्या अर्थानं विकास परतला परंतु धाबांचा ओघ थांबला नाही. त्याच गतीने त्याच घेर मध्ये गाडी खऱ्या अर्थानं टीम भामगर संघाची जाताना पाहायला मिळते. 70 धावा प्लस झाल्या म्हणजेच 71 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. कुठेतरी थोडीशी शॉर्टपिच गोलंदाजी होते. स्लोरम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तुम्ही ज्या ज्या वेळेस स्लोरम टाकता त्या वेळेस तुम्हाला गोल्डन स्पॉटला चेंडू ठेवावे लागतील मित्रांनो. इथे मात्र खऱ्या अर्थानं चेंडू मॅचचा येतोय. पुन्हा एकदा तोच घ्या प्लीज, विनंती असेल. पुन्हा एकदा अविनाश अविनाश तू पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि त्या शॉर्ट पिचला आता थोडीशी दिशा बदलली. आता स्क्वेअर लेगचं रिझन होतं. बॅक टू बॅक 3 षटकार समीरच्या बॅट मधून. इथे मात्र तुपाने हल्ला आणि इथे तुम्ही या प्रकारची गोलंदाजी शॉर्ट पिच कराल मित्रांनो तर तुम्हाला तिथे मात्र मोठे फटके खावेच लागतील. काही गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं नाही, काही व्हॅरिएशन पाहायला मिळालं नाहीये आणि त्याचा फायदा समीरने घेतलाय. तब्बल 77 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. टीम भामगर 11 संघाच्या अतिशय देखणी फलंदाजी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. यास इथे कव्हरच्या मधून गॅप शोधला. यास दन 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 चेंडू. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं समीर समीर समीर. काय फलंदाजी करतोय, लाजबाब फलंदाजी. कव्हर ड्राईव्ह सुद्धा आपल्यातून पाहायला मिळाला. म्हणजे इथे धाव संख्या 80 प्लस 81. लॉस फॉर 3 विकेट्स. टीम भामगर 11 संघ पाहायला मिळते. मोठी धाव संख्या. यस 9 चेंडू 29 धाबांवरती खेळतोय पहा. पुन्हा यास इथे मात्र आता पॅडलाईनची गोलंदाजी थोडीशी दिशाहीन होती. एक धाव कंप्लीट केली गेली आहे.
लेग बायच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातोय. समीर पाटणे यांच्यासाठी अशोक पाटणे यांच्या अशोक पार्टे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 मॅक्सिमम षटकार आलेत. शेवटचा शॉर्ट पिच चेंडू बिरकावलाय, गॅप शोधलाय. यस, चेंडू मिड विकेट रिझल्ट सीमारेषा पार. खणखणीत षटकार. एंड ऑफ द षटक म्हणजेच इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 88. योगेश सावले यांच्याकडून समीर साठी 201 आणि विकास सावले यांच्याकडून 201 रुपये. इथे मात्र खऱ्या अर्थानं समीर साठी बक्षिसांची खैरात इथे मात्र आपल्या समोर पाहायला मिळते. अरे कुठे गेले ते पैसे नेले नाही रिटर्न. सँडी इथे मात्र पहिली इनिंग. चला टॉस साठी या टीम पाटणे माची टीम मोहाट. चला दोन्ही कर्णधार प्लीज या. मोहाट संघाचे कर्णधार, पाटणे माची संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉस साठी या. प्रकाशजी पवार, त्याचप्रमाणे गंगारामजी शेळगे यांना विनंती करेन प्लीज आपण चला टॉस साठी. तुमच्या तिथे ठेवलं नाही डकआउट मध्ये. बळा जरा खुर्ची काढा मला जायला. एकोणनव्वद धावांचा आव्हान असेल टीम लिगाडेवाडीसाठी. चला टॉस साठी या टीम मोहाट टीम पाटणे माची प्लीज विनंती असेल आपल्याला. एक मिनिट थांबा प्लीज टॉस साठी. तर इथे मात्र नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सेकंड राऊंडची मॅच असेल. एका बाजूला टीम पाटणे माची, दुसऱ्या बाजूला टीम मोहाट. कोण रॉन देते? मोहाट 11 संघाच्या बाजूने कॉल दिला जातोय. यस, हा हा काटा कॉल नीती काटा येतोय. मोहाट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जातोय. चॉईस काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण मला वाटतं सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांचे होत आहेत. किती धावांपर्यंत मचल मार? 5च, सर्व 5च. क्षेत्ररक्षण घेतलं तर किती धावांपर्यंत रोखाल? 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू पाटणे माची संघाला. 3 षटकांमध्येच पहिली मॅच संपवली होती. नक्कीच चांगला मानस आहे. टॉस हरलाय, बॅटिंग करायची. आता मात्र चान्स असेल मोठी धावसंख्या उभारण्याचा. किती धावा कराल? धावसंख्या होईल ते होईल, फक्त आम्ही एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा देईन दोन्ही संघाच्या कर्णधाराला, कारण वेळ फार कमी आहे. चला टीम प्लीज भामगर 11 संघ विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ऑन द टॉस इथे मात्र मोहाट 11 सिलेक्ट टू द फील्ड फर्स्ट. विनोदजी सुर्वे डांगरेकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला फलंदाज पाठवा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवा भामगर 11 संघ. चला प्लीज.
चला थोडं स्पीडअप ठेवा प्लीज, विनंती असेल मित्रांनो. 89 धाबांचा बॉल. ज्या प्रकारचं कर्णधारांनी खऱ्या अर्थानं बाईटच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्हाला 90 धावा करायच्या आहेत आणि त्याच दिशेने वाटचाल केली. तब्बल 88 धावा धावफलकावरती जोडल्या. दोन फलंदाजांचं मोठं योगदान. समीर पाटणे आणि विकास या दोन फलंदाजांनी खूप मोठी इनिंग साकारली आणि मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती सुद्धा विकास येतोय, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. तर स्ट्राईक एंडला असेल नितीन, नॉन स्ट्राईक एंडला अमर चिकणे, स्ट्राईक एंडला नितीन. अमरवरती सर्वांच्या नजरा असतील कारण सातत्यपूर्व चांगल्या खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत टीम लिगाडेवाडीसाठी झालंय. पहिला चेंडू लाजबाब, गतीवरती स्वार विकास. अतिशय सुरेख चेंडू पहिला पाहायला मिळाला विकासच्या माध्यमातून. गती, त्याचबरोबर दिशा, अचूक टप्पा, या ठिकाणी सर्व काही एका चेंडूवरती जुळून आले विकासच्या बाजूनी. नितीन चिकणे. आता मात्र काय घडलं तर इथे घडलंय व्हाईट बॉल. यस, पंच आमच्याकडे बळले जात आहेत. अब अंतर्धाबेने खातं खोललं जाईल. टीम लिगाडेवाडी 11 संघाचं 89 धाबा करायच्या. 30 चेंडू 89 धाबा म्हणजेच प्रति बॉल 3 धाबा तुम्हाला हव्यात. त्यामध्ये षटकार करणं गरजेचं असेल, मोठी फटके, कारण ज्या प्रकारची समीर पाटणे विकासने फलंदाजी केली, मोठमोठे षटकार मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फुल टॉच चेंडू भिरकावलाय. इथे मात्र लॉंग ऑन रेझन सज्ज आहे. एकच धाव. नक्कीच चांगली जलद गतीनं फिल्डिंग फेकी. मला वाटते तिथे समीर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. एक धाव पर नक्कीच एंड चेंज झालाय. खऱ्या अर्थानं अमर चिकणेवरती सर्वांच्या नजरा असतील. अमरला ज्या प्रकारची विकासनी इनिंग टीम भामगरसाठी साकारली त्या प्रकारची इनिंग साकारावी लागेल टीम लिगाडेवाडीसाठी. कबरच्या वरतून लाजबाब नेत्रदीप फटका. चेंडू सीमारेषा पार. अमर चिकणे ब्रँडेड फटका येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला हमला इथे अमर चिकणे. पहिल्या चेंडूवरती अतिशय देखणा प्रहार कव्हरच्या वरतून आलाय. अमर. विकास निघालाय पुन्हा एकदा. इथे मात्र काय करणार. यस, इथे मात्र मोठा हादरा. लॉलीपॉप. चुकी 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 चुकी. इथे शॉट थर्डमॅन सज्ज होता आणि त्याच्या हातामध्ये लॉलीपॉप जेल विसावला. अमर चिकणेला परतावा लागेल. नाहक बळी गेला असं म्हणायला हरकत नाही. नाराज असेल आपल्या या पटक्यावरती. शॉट सिलेक्शन खराब झालं आणि इथे मोठा हादरा टीम लिगाडेवालीला बसतोय. विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली 1/6 वरती, म्हणजेच मोठा हादरा आहे. चला फलंदाज लवकर पाठवा प्लीज मित्रांनो, एवढा वेळ घेऊ नका. टीम लिगाडेवाडी नेक्स्ट फलंदाज सज्ज ठेवा यार. आपण लाईव्हला आहोत सर्वजण. विनंती असेल तुम्हाला. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रत्येक कर्णधार आपण सूचना आहे आपल्याला की 1-2 नेक्स्ट फलंदाज आपण सज्ज ठेवा, की चॉईस ठेवा, 1 नाही तर 2, कारण वेळ वाया घालू नका. कारण आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला 5-5 षटकांच्या मॅचेस खेळायला भेटतात मित्रांनो. कारण आजचा या धावपळीचा किंवा फास्ट युगामध्ये 3 षटकाच्या जास्त मॅचेस होतात. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा विकेट जाईल का. या जाणार. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 2. फलंदाज नितीन. बॅक टू द पवेलियन. सलामीची जोडी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावते टीम लिगाडेवाडीची. मोठे हादरे, 2 मोठे हादरे बसलेत, म्हणजे बॅकफुटवरती ढकलला गेला टीम लिगाडेवाडी. नवीन फलंदाज शशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
विकास जोरदार प्रहार आणि हॅट्रिक होते की काय? यस. आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विकासच्या नावी नोंद होते. इथे मात्र फलंदाजी नंतर गोलंदाजी मध्ये सुद्धा बोलबाला अतिशय देखणं प्रदर्शन विकासच्या माध्यमातून टीम भामगर साठी. वा भाई वा, काय खेळाचं प्रदर्शन विकासच्या माध्यमातून. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली गेली विकासच्या नाभी. बॅकफूट वरती ढकलला गेला. टीम लीग गाडेबाडे. पहिल्या षटकामध्ये सर्व काही घडलं. 6 धाबा आणि 3 विकेट्स मात्र या षटकामध्ये तंबूच्या दिशेने परतल्यात. नेक्स्ट फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजाची धुरा कोणाच्या हाती सोपवला जाणार? चेंडू परेश. परंतु विकासने आपली कामगिरी चोख बजावली. खूप मोठं योगदान खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंडला उमेश, नॉन स्ट्राईक एंडला शशी आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचे तिन्ही फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो. इथे दिशा भरकटली आहे का? यस, पंच आमच्याकडे बळले जात आहेत. व्हाईट बॉलची घोषणा. पुन्हा एकदा गोलंदाज परेश सज्ज झालाय. पुन्हा एकदा ती दिशा का? यस, पंच आमच्याकडे वळले जात आहेत. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा घोषणा. दिशा अचूक टप्पा लाईन असणं गरजेचं असेल. ज्या प्रकारचं विकासने प्लॅटफॉर्म तयार केला तुमच्यासाठी त्यावरती तुम्हाला चालायचं आहे. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा काय घडेल? यस, पुन्हा एकदा तिसरा हॅट्रिक. विकासने विकेटची हॅट्रिक घेतली. इथे मात्र परेश व्हाईटची हॅट्रिक नोंदवतोय. नऊ धावा धावफलकावरती. आता मात्र थोडासा एस्टर्न वरतून गेला वाटतं चेंडू. पुन्हा एकदा ती दिशा ठेवली जाते. तोच टप्पा ठेवला जातोय आणि फलंदाज एकाच मुवमेंट मध्ये त्या रिझन मध्ये खऱ्या अर्थानं फाईन लेग, खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न फलंदाज अभिनवच्या माध्यमातून केला जातोय. उमेशच्या माध्यमातून, सॉरी. आता डान्सिंग ग्राउंड. आता मात्र थोडस ऑपेस्टीला दिशा ठेवलं. डायरेक्ट हिट केला जाईल का? नाही. ते काय घडेल? एक धाव कंप्लीट होईल. परंतु या एका दुःख्या धाबेने तुम्ही 89 धावांचा मोठा डोंगर सर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांचीच गरज आहे. परंतु ते मात्र मारण्याची क्षमता आता आहे का एखाद्या फलंदाजामध्ये? कारण आघाडीची फळी मात्र तंबूच्या दिशेने परतली आहे. पुन्हा शॉर्ट पिच इथे भिरकवलाय क्षेत्ररक्षक तिथे. हो 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 हो, अतिशय सुरेख देखना झेल अशोकच्या माध्यमातून टिपला गेलाय. इथे मात्र शशी बॅक टू द पवेलियन. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय टीम भामघरच्या माध्यमातून. अतिशय सुरेख, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. शशी मात्र बॅक टू द पवेलियन परतलाय. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावा फक्त 10 धावफलकावरती आणि विकेट क्रमांक 4 मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. उमेश स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवरतून परेश, जर्सी क्रमांक 45. पहिल्या 3 चेंडू नंतर चांगला सुरेख कमबॅक. इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? इथे धाव घेण्याचा सुद्धा चांगला यशस्वी प्रयत्न झाला. पण जोखीम भरी धाव होती परंतु कंप्लीट केली गेली आहे. एका धाबेची भर धावसंख्या जाऊन पोहोचे 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे.
तुम्ही जर 89 धावांचा विचार केला तर खूप मोठं लक्ष आहे तुमच्या समोर. परेश, ओ यस यस, यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. फलंदाज मात्र किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच चेंडू आणि 3 चेंडू हाताळले, त्यावेळेस कुठं वाटलं नव्हतं या प्रकारची ही अशी धारदार गोलंदाजी परेशच्या माध्यमातून होईल. परंतु चांगलं सुरेख कमबॅक आहे तुमच्याकडे. 89 धावांचा मोठं धावांचा डोंगर आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्या गोलंदाजीमध्ये धार येणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये धारदार कामगिरी होणार आहे तुमच्याकडे, कारण तुमच्या पाठीशी 89 धावा आहेत. नवीन फलंदाज आतिश. ऑन हॅट्रिक. ओव्हर झाली. एक बॉल बाकी आहे ओके. इथे मात्र जोरदार प्रहार केला क्षेत्ररक्षक. तिथे मिडविकेटला होता, परंतु हातामधून झेल चेंडू सुटला. नंतर एकच धाव फक्त घेतली. यस, षटक क्रमांक 2 संपलाय, म्हणजेच ड्रिंक ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला ड्रिंक्स ब्रेक, लगेचच आपण पाणी वगैरे पिऊन घ्या प्लीज. अठरा चेंडू 77 धावा, म्हणजेच खूप मोठं लांबचं आव्हान असेल. 18 चेंडू 77 धावा. तर आपण पाहतोय जावली टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत श्री गणेश क्रिकेट क्लब निझे आयोजित श्री गणेश चषक 2022 3 दिवसाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये जावली टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत रजिस्टर असणाऱ्या 32 टीम तब्बल आपल्याला या 3 दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक. हे प्राइज आपल्याला लाभले सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सौजन्याने. तर षटक क्रमांक 3 आपल्या नावे घेऊन येतोय गोलंदाज आदित्य. स्ट्राईक रेटला मात्र फलंदाज असेल आतिश. पहिला चेंडू दिशाहीन आहे का? यस, पंच आमच्याकडे वळले जातील. इज अ वाईट कॉल. नंतर धावेची भर. मॅच मात्र लांबवली जाते फक्त, कारण 18 चेंडू 77 धावा कुठे मिळतं जुळतं गलित होणार नाहीये. कारण तब्बल मला वाटतंय आतापर्यंत 5 फलंदाज तंबूच्या दिशेने परतल्यात. चांगला चेंडू, सुरेख चेंडू. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळाला. पहिला चेंडू खराब टाकला, तदनंतर मात्र सुरेख चेंडूची लँडिंग पाहायला मिळाली. अतिशने मात्र एक हाडबळत खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डॉट बॉलची संगता झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य निघालाय.
हो चांगला फटका इथे सजवलाय. इथे डीप मिड विकेट नाहीये त्यामुळे 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार येतोय. फलंदाज अतिशय बॅट मधून चौकार. खऱ्या अर्थानं पराभवातलं अंतर कमी करणारी फलंदाजी होते का विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात हे खूप महत्वाचं असणार आहे. कारण विचार केला तर अजूनही खूप धाबा हव्या आहेत. 70+ धाबा हव्या आहेत. 16-72 पुढचा डान्सिंग राऊंड. हो इथे पहा इथे ओळखलं होतं ज्या प्रकारचा फुल लेंथला वर पिच चेंडूला फटकेबाजी होते अतिशच्या माध्यमातून. आदित्यचं कौतुक करेल. खूप कमी वयाचा हा खेळाडू आहे आणि या कमी वयामध्ये सुद्धा एक चाणक्य नीती वापरली जाते. एक प्रोफेशनल एक अनुभवी गोलंदाजासारखी गोलंदाजी. हो 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 यू टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. खणखणीत अतिच्या बॅट मधून षटकार. गतीचा वापर केला दिशा दिली आणि त्याचा योग्य समाचार पाहायला मिळाला. 6 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 आकड्यामध्ये. 66 धावांची गरज. 15 चेंडू 66 धावा. दिशा भरकटली आहे. यास इथे बाईट बॉलची घोषणा केली जाते. प्रेशर आहे गोलंदाजावरती परंतु जर विचार केला तर काही आवश्यकता नसणारं प्रेशर घेतलं जाते. कारण ज्याच्या वेळेस आपण विचार केला दबाव घेतला त्या वेळेस आपण खचलोय. ज्याच्या वेळेस दबाव झुगारून दिला त्या वेळेस उभरून आलोय आपण. इथे पहा ही गोलंदाजी अपेक्षित आणि ती गोलंदाजी मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आदित्यच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आणि इथे काय घडेल. एसटी रक्षकाला सुद्धा बीट म्हणजेच वाईट +4 अशा 5 धाबा. इथे मात्र पंचबाईच्या स्वरूपामधील ह्या 5 धाबा सांगतायत आम्हाला. यास इथे मॅच जर क्लोज असती तर मित्रांनो ह्या धावा तुम्हाला खूप महागात पडू शकतात. कारण कितीही मॅच लांब असेल जवळ असेल तर पुढच्या मॅच साठी हे आपल्याला कामी येत असतात अनुभव किंवा ही जी खऱ्या अर्थानं क्रिकेटची जी आपण कंडिशन पाहतो कधीही कुठल्या मॅच मध्ये आपल्या सोबत येऊ शकते. त्यासाठी आपण मानसिक दृष्ट्या किंवा प्लॅनिंग दृष्ट्या तिथे तयार असणं गरजेचं असते. पुन्हा एकदा आदित्य सज्ज होईल. स्ट्राईक इनला अतिश मात्र एक षटकार एक चौकार खेचलाय. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पूल केला परंतु अनसक्सेसफुल झाला. चेंडू जातोय फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून. तिथे काय घडेल. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 3ही धाबा कंप्लीट. प्रोटेक्शन नाहीये. चौथीचा प्रयत्न होईल का नाही. 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. तिथे थोडस खऱ्या अर्थानं जी बॉडी लँग्वेज आहे टीम भामगर 11 संघ पाहिलं गेलं तर थोडंसं कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स आणि ज्याच्या वेळेस ओव्हर कॉन्फिडन्स झालाय मित्रांनो त्या वेळेस जास्त वेळा नुकसान सहन करावं लागलंय. मात्र एंड ऑफ द 3 षटक धावसंख्येचा विचार केला तर 32 32 धाबा धावफलकावरती लागल्यात. बारा 57 12 चेंडू 57 धावा. समीकरण आहे 12 चेंडू 57 धावा. काय घडेल काय बिघडेल. जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सज्ज आहे. एकाच धाबेचा प्रयत्न केला जाईल. विकास पुन्हा एकदा सेकंड ओव्हर साठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्या संघासाठी दाखल झालाय. ज्यानं पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं. फक्त 6 धाबा दिल्या आणि 3 विकेट्स हॅट्रिक्स नोंदवली होती विकासने. किशोर इथे वेगळ्याच दाटणीचा पटका. विकास स्वतः चेंडू खाली म्हणजे नो डाऊट झेल टिपला जाईल. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. किशोरला परतावं लागेल. विकेट क्रमांक 6.
उमेश मात्र बॅक टू द पवेलियन. उमेश बाद होऊन तंबूच्या दिशेने परतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे शशी. अतिश मात्र कोण आहे अतिश मात्र स्ट्रायकिंगला असेल. आता मात्र खऱ्या अर्थाने विकास करत्या पद्धतीचा चेंडू हाताळला जाईल अतिशसाठी, कारण चांगली फलंदाजी अतिशच्या माध्यमातून झाली आतापर्यंत. इथे अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. कारण ज्या प्रकारचा जर विचार केला विकासच्या गोलंदाजीचा तर डॉट बॉल आलेला पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा फलंदाजाच्या ओके शरीराचा वेध घेतलाय, परंतु या ठिकाणी नक्की सेफ आहे. एज अ ऑल राईट फलंदाज अति सांगतोय एज अ ओके. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. मॅच थोडीशी लांब गेले टीम खऱ्या अर्थानं लिगाडेवाडीच्या माध्यम बाजूतून, परंतु इथे शेवटपर्यंत हार मानणार नाहीये हे मात्र नक्कीच दाखवलं जातंय. काय सुरेख गोलंदाजी आहे. इथे रफ्तारवरती स्वार झालाय. ते तर्रार गोलंदाजी विकासच्या माध्यमातून केली जातीये. कुठेतरी जे 89 धावांचं मोठं प्रेशर होतं आणि अंबर शिकण्याची जी खराब शॉट सिलेक्शन झाली तिथे मात्र खऱ्या अर्थानं टीम लिगाडेवाडी बॅकफुटला ढकलली गेली, कारण अंबरवरती खूप आशा होत्या. पुलटा चेंडू हातामध्ये सरळ विकेटचं पतन होऊ शकतं, परंतु इथे मात्र पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल पकडता आला नाही परेशला. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्येचा विचार केला तर 34 धावा धाव फलकावरती आहेत. सुरेख चेंडू होता, अतिशय देखणं, कारण पाहिलं गेलं तर थोडासा ऑफ वरती पडला तर नंतर आतल्या साईडला मुवमेंट्स पाहायला मिळत होती. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला 36. एंड ऑफ द 4 षटक है ना. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 36 धावा धाव फलकावरती आहेत, म्हणजे 6 चेंडू तुम्हाला धावा हव्या आहेत. 53 धावा अशक्य वाटणारी गोष्ट आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये, शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणताही भाकीत केला जाऊ शकत नाहीये. परंतु आजपर्यंत कधी 50 पर्यंत धावा चेस झालेल्याच नाहीयेत क्रिकेटच्या विश्वामध्ये, कारण आपण पाहिलं 40 धावा 42 धावा आतापर्यंत चेस झाल्यात, परंतु ह्या 52 धावा कधी चेस होणं नाहीये. परंतु होऊ शकतं, कारण अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट आणि या क्रिकेटला दर्जा दिला गेलाय. खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने कधीही कोणी गोलंदाज मात्र अशोक शेवटच्या षटकासाठी इथे काहीतरी हडपडत खेळण्याचा प्रयत्न. तिथे कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक आणि एकच धाव, म्हणजे आता 5 चेंडू 52 धावा. क्रिकेटमध्ये दस्सा खऱ्या अर्थानं अवगत नाही, अवेलेबल नाही, आणि त्या दस्सा मारला तरी सुद्धा होऊ शकत नाहीयेत. इथे चांगला फटका आलाय झेलसाठी, परंतु नाही, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पहा. शेवटचा नक्कीच माहिती आम्ही 2 3 काढल्या 4 काढल्या तरी आमच्याकडून त्या धावा कंप्लीट होणार नाही आहेत, तरी सुद्धा त्या 2 धावा धावून काढण्याचा प्रयत्न केला जातोय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 39 धावा धाव फलकावरती आहेत. चांगलं सुंदर एष्टी रक्षण पाहायला मिळालं पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. अशोक पुन्हा एकदा इथे पॅड लाईनची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता. आणि ही गोलंदाजी तुम्ही करणार आहात. भले आता ह्या मॅच मध्ये तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करताय, परंतु नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला ती कामी येणार आहे की मी या जागेवरती चेंडू लँड केला तर माझा चेंडू इथे चांगल्या पद्धतीचा लँड होतोय, हे पारखणं आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये उरलंय. व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून.
थोडस स्पीडअप घ्या. मोठा प्रहार, चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. धावसंख्या मात्र 43 44. 44 धावफलकावरती या इनिंगचा शेवटचा एक औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच टीम पाटणेमाची विपक्ष टीम मोहाट. 11 संघ आपण नाणेफेक जिंकला आहे. सिलेक्ट टू द फील्ड फर्स्ट. आपण सज्ज राहा, लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. शेवटचा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 2 आहेत अरे एकच आहे. आणि या विजयी संघ या ठिकाणी टीम भामघर 11 संघ विजय होतोय. विजय संघाचं खूप 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 अभिनंदन असेल. आणि या रेसमध्ये आता नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा कोण असेल ते नक्कीच आम्ही सांगू, कारण समीरने सुद्धा चांगली फलंदाजी केली, परंतु विकासने फलंदाजी सोबत इथे अतिशय दर्जेदार गोलंदाजी सुद्धा हॅट्रिक बरोबरच अजून एक विकेट, 4 विकेट्स घेतल्या. म्हणजेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय विकास.